मालवणच्या राजकोट किल्ल्याची पाहणी केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी किल्ला परिसरात सभा घेतली। हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान असल्याचा आरोप यावेळी आदित्य ठाकरे यांनी केलाय। तर या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी जयंत पाटलांनी केली आहे। त्याचप्रमाणे निवडणुकीसाठी सरकार राजकारण करत असल्याचा आरोप यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केलाय। मुख्य गोष्ट हीच नाही, कारण सर्वप्रथम आम्ही ऐकतोय की हे आपल्या नावाचं जे एक तरुण माणूस आहे तो कुठचा तरी कोणाचा तरी मुलाचा मित्र आहे, पैसे किती काय येणार ही सगळी गोष्ट आहे। पण ही सगळी जी घटना घडलेली आहे, मी आज तुम्हाला विचारत आहे, ह्या घटनेने तुम्हाला चीड आली की नाही, दुःख झालंय की नाही, वेदना झाल्या की नाही, झालं तर झालं ना। आपण महाराष्ट्राची माणसं आहे, हे आपल्या अस्मितेला प्रयत्न करताय, आपल्या आत्म्याला मारण्याचा प्रयत्न करताय। सरकारने स्वतंत्र निवृत्त न्यायाधीश दोन्ही विरोधी पक्षांच्या संमतीने नेमला पाहिजे आणि या घटनेची चौकशी झाली पाहिजे। पीडब्ल्यूडीची याच्यामध्ये जबाबदारी आहे। नौदलाला नौसेनेला त्या ठिकाणी दूषण देऊन काही उपयोग नाही। कोणत्याही परिस्थितीत नौदलाला बदनाम न करता पीडब्ल्यूडी बांधकाम खात्याने केलेला भ्रष्टाचार उघडकीला आला पाहिजे। त्या ठिकाणी जे महाराजांचं नाव घेऊन निर्णय करतात, लोकसभेच्या पूर्वी सुद्धा आपण इकडे पुतळा उभारण्याचं काम केलं 2 महिन्यात आणि तो रिझाईन केला। महाराजांच्या नावानं मतं घेण्याचं तुमचं काम अलीकडे चालवता। पण महाराजांनी सांगितलं माझ्या नावाने हे मला एखादी पार्टी सरकार मतं घेऊ शकत नाही। खरं तर काय म्हणतात, एक नारळ सुद्धा पडत नाही। मुख्यमंत्री सांगतात 45 किलोमीटर काशी रेल्वे आले होते, कार्य होते